हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते. आज जे हितगुज मी साधणार आहे ना, ते किचनच्या संदर्भात आहे. प्रत्येक स्त्री आपलं किचन खूप छान स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करत असते आणि त्याच्यामध्ये तिचा बराच वेळ जातो. जेव्हा ऑफिस, घर सांभाळून जेव्हा सगळी कामं करायची असतात, तेव्हा तिची बरीच दमछाक होते आणि हा अनुभव मी सुद्धा स्वतः घेते आणि म्हणूनच काही छोट्या-छोट्या काही टिप्स आहेत, की ज्या केल्यामुळे अशा सवयी मी स्वतःला लावल्यामुळे माझं किचनमधलं काम थोडक्यात सोपं झालं. तर अशाच काही टिप्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिली टिप, की जेवण करत असताना बरेच वेळा कटिंगचं काम आपण किचनच्या ओट्यावरतीच करत असतो आणि अशा वेळेस ना त्यावरती पसारा होण्याची शक्यता असते. कारण कांदा वगैरे असेल किंवा मिरची असेल तर त्याची जी सालं असतील किंवा आतल्या बिया असतील तर ते कुठे ठेवायच्या तर बाजूलाच आपण करतो. तर असं न करता एखादा डिस्पोजेबल कंटेनर आपण या सगळ्या गोष्टी साठवण्यासाठी करू शकतो. जेव्हा हे सगळं आपलं कापून होतं तेव्हा हाच डिस्पोजेबल कंटेनर जसाच्या तसा उचलून लगेचच आपण डस्टबिन मध्ये टाकू शकतो.